Hi, hello everyone. Welcome to SATI Solutions. And today we are going to understand or we are going to discuss about the Java's origin, that is a brief history about Java. So, जावाचं ओरिजिन म्हणजे काय? जावा कधी तयार झाली? है ना? सो आपण काय करूया आता, चला आपण 1990च्या काळात जाऊया आणि त्यावेळी काय होतं नेमकं? सो हं. So 90s 90 नीड फॉर अ प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट लँग्वेज. सो त्यावेळी आजच्या सारखे अँड्रॉइड फोन्स, स्मार्ट टी व्ही, वॉचेस वगैरे हे नव्हते. वेगवेगळ्या कंपनी काय करायच्या, वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस बनवायच्या आणि त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय व्हायचा, की एक डिव्हाइस असेल, ठीक आहे, आता मल्टिपल डिव्हाइससाठीच ह्या डिव्हाइससाठी बनलेले प्रोग्राम ह्या डिव्हाइसवरती चालायचे नाही किंवा ह्या डिव्हाइससाठी बनलेले सॉफ्टवेअर ह्या डिव्हाइसवरती चालायचं नाही, ह्या डिव्हाइसवरती चालायचं नाही, फक्त आणि फक्त ह्याच डिव्हाइसवरती चालायचं. कळलं? कारण प्रत्येक डिव्हाइसची काय होती, हार्डवेअर, प्रत्येक डिव्हाइसचं हार्डवेअर वेगळं होतं, ऑपरेटिंग सिस्टम वेगळी होती. म्हणून मग सन मायक्रो सिस्टमनं काय विचार केला, की आपण अशी प्रोग्रामिंग लँग्वेज बनवूया किंवा तयार करूया जी कोणत्याही हार्डवेअर आणि ऑपरेटिंग सिस्टमवरती चालेल. सो हीच होती जावाची सुरुवात. ठीक आहे. मग नेक्स्ट काय झालं, 1991मध्ये 1991मध्ये ग्रीन प्रोजेक्ट, ठीक आहे, सन मायक्रो सिस्टमनी काय केलं, एक सिक्रेट प्रोजेक्ट सुरू केला, ज्या प्रोजेक्टचं नाव ठेवलं द ग्रीन प्रोजेक्ट. सो या प्रोजेक्टची लीडर कोण होते? जेम्स गोसलिंग. ठीक आहे. सो त्यांच्यासोबत त्यांची टीम टीम होती, जसं की माईक शेरडन आणि पॅट्रिक नॉर्टन, अजून पण नावं तुम्ही बघू शकता इंटरनेटला जाऊन. सो आय डोंट रिमेंबर सगळ्यांची नावं, बट जेम्स गोसलिंग अँड द टीम, त्यांनी काय केलं, म्हणजे ह्या प्रोजेक्टचे लीडर होते जेम्स गोसलिंग आणि त्याच्यासोबत त्यांचे टीम मेंबर्स होते आणि त्यांचा उद्देश त्यावेळी वेबसाईट बनवण्याचा नव्हता, तर स्मार्ट डिव्हाइसेस, रिमोट कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस ह्यांच्यासाठी सॉफ्टवेअर तयार करायचं हा उद्देश होता. ठीक आहे. त्यासाठी जेम्स गोसलिंग यांनी एक नवीन लँग्वेज तयार केली आणि त्या लँग्वेजचं नाव काय दिलं त्यांनी? ओक दिलं. सो 1992मध्ये काय झालं? ठीक आहे. आता इथं प्रश्न, की जावाचं पहिलं नाव काय होतं? तर एक्सपेक्टेड आन्सर काय आहे? ओक. ठीक आहे. सो 1992मध्ये काय झालं? फर्स्ट ओक प्रोटोटाइप आलं. म्हणजे लँग्वेज खरंच काम करते की नाही हे त्यांनी काय केलं? प्रूव्ह केलं. त्यांनी त्याचा वर्किंग प्रोटोटाइप तयार केला. समजलं? आणि म्हणजे हे जावाचं पहिलं प्रॅक्टिकल व्हर्जन होतं, यू कॅन से. हं. आणि आय थिंक तुम्ही जर सर्च केले जाऊन YouTubeला, तर तुम्हाला एक सॉफ्टवेअरचं नाव काय होतं बरं? स्टार समथिंग काहीतरी होतं. स्टार 7 ऑर समथिंग. लेट मी चेक क्विकली. स्टार 7च असेल. आय डोंट रिमेंबर नाव, बट आय थिंक प्रोटोटाईपच्या वेळी त्यांचा तोच फर्स्ट, आय थिंक टच म्हणजे पहिलं डिव्हाइस होतं जे त्यांनी स्टार 7च असेल. यूट्यूबला जाऊन तुम्ही बघू शकता. स्टार 7, आय गेस स्टार 7च असेल. स्टार 7 गॉसलिंग. यूट्यूबवरती जर तुम्ही टाकलं स्टार 7 जेम्स गोसलिंग, तुम्ही पण चेक करू शकता. नाव आता खूप, हां, स्टार 7च आहे. ठीक आहे. सो त्यांचं फर्स्ट हे सांगण्याचं इट्स नॉट लाईक काय इम्पॉर्टंट आहे, बट जस्ट इट्स प्रॉप्ट इन माय माइंड, की त्यांचं फर्स्ट प्रोटोटाईप जे वर्किंग आहे ते त्यांनी डेमो दिलेले ते यूट्यूबला अजूनही आहे, दॅट यू कॅन सी. आय थिंक काहीतरी 17-18 वर्षापूर्वी त्यांचं आहे. म्हणजे मी जेव्हा पाहिलं तेव्हा काहीतरी 17 इयर्स ॲगो और समथिंग होतं. सो यू कॅन चेक. ठीक आहे. सो सांगण्याचा उद्देश हा, की त्यांनी म्हणजे 1992मध्ये त्यांनी काय केलं, फर्स्ट वर्किंग प्रोटोटाइप प्रेझेंट केला. ठीक आहे. सो ते त्यांचं जावाचं पहिलं प्रॅक्टिकल व्हर्जन होतं. त्याच्यानंतर काय झालं, 1994मध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट घडली. ठीक आहे. 1994मध्ये इंटरनेट खूप मोठ्याने ग्रो झालं. है ना? सो सन मायक्रो सिस्टमला समजलं, की फ्युचर स्मार्ट टीव्हीज इत्यादीमध्ये नाही, फ्युचर इंटरनेटमध्ये आहे. सो म्हणून त्यांनी ओकला इंटरनेट आणि वेब ॲप्लिकेशनसाठी वापरण्याचा निर्णय घेतला. सो इनिशियली इट वॉज नॉट द इंटेन्शन टू, कळते का? क्रिएट अ इंटरनेट सॉफ्टवेअर, है ना? म्हणजे इंटरनेट सॉफ्टवेअर, ॲज आय मेन्शन्ड इन द
in the software types, it is also called as one of the internet programming language. But initially it was not the intention. The intention was to create the software for what? These devices, smart TVs and all those kind of electronic devices. पण 1994 मध्ये what they realized is की फ्युचर स्मार्ट टीव्हीज अँड ऑल ह्याच्यापेक्षा जास्त इंटरनेटमध्ये. सो त्यांनी काय केलं, ओकला इंटरनेटसाठी इंटरनेट आणि वेब ॲप्लिकेशनसाठी वापरण्याचा निर्णय घेतला आणि हा डिसिजन जावासाठी एक मोठा टर्निंग पॉईंट ठरला. ठीक आहे. सो त्यांनी जर हा डिसिजन घेतला नसता तर कदाचित जावा आज अस्तित्वात नसती. जावा बनवण्याचंच डिसिजन घेतला नसतं तर जावा आज अस्तित्वातच नसती. बघा किती मोठा चेंज आहे हा प्रोग्रॅमिंगमधला, है ना. सो नंतर काय झालं, 1995 मध्ये ओक बिकम्स, ठीक आहे, ओक बिकम्स जावा. का? कारण ते ऑलरेडी एक ट्रेडमार्क होतं दुसऱ्या कंपनीचं. सो 1995 मध्ये त्यांनी ओक पब्लिकली लॉन्च करायचं ठरवलं. पण एक प्रॉब्लेम असा झाला की ओक हे आधीच एका दुसऱ्या कंपनीचं काय होतं, ट्रेडमार्क दुसऱ्या कंपनीने ट्रेडमार्क केलेलं होतं आणि म्हणून नवीन नाव शोधलं आणि त्यांनी नाव दिलं जावा. ठीक आहे. जावा इंटरव्ह्यूमध्ये विचारतात जावाचा फुल फॉर्म काय आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं हां, जावाचा फुल फॉर्म मी आता तुम्हाला सांगणार आहे. त्याचं उत्तर, जावाला कोणताही ऑफिशियल फुल फॉर्म नाही. लगेच कान असे देऊन ऐकत असाल ना, जावाचा फुल फॉर्म काय आहे, तर अजिबात सांगायचं नाही काही मनाने तयार करून जावाचा फुल फॉर्म. तर जावाचा कुठलाही फुल फॉर्म नाही आहे. ऑफिशियली कुठलाही फुल फॉर्म तयार केलेला गेलेला नाही आहे. जावाला कोणताही ऑफिशियल फुल फॉर्म नाही. लक्षात ठेवायची ही गोष्ट. ठीक आहे. नंतर 1996 मध्ये काय झालं, 1996 मध्ये काय झालं, जावा रिलीज केलं. कुठलं? 1.0 रिलीज केलं. 1996 मध्ये जावाचं पहिलं ऑफिशियल व्हर्जन रिलीज झालं आणि त्याच्यासोबत JDK 1.0 सुद्धा रिलीज झालं. म्हणजे JDK म्हणजे जावा डेव्हलपमेंट किट. त्यामध्ये कंपायलर, JVM आणि बरेच लायब्ररीज येतात. याच म्हणजे याच काळात जावाचा फेमस स्लोगन हे झालं ना, राईट वन्स अँड रन एनिवेअर. म्हणजे एकदा प्रोग्राम लिहा आणि वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टमवरती तुम्ही ते चालवू शकता. म्हणजेच काय, विंडोजवर जर एखादे प्रोग्राम लिहिला तर तुम्ही लिनक्सवर चालू शकता, मॅकवर चालू शकता. हे कशामुळे शक्य झालं? हे जावामुळे शक्य झालं. कळलं? त्याच्यानंतर 1998 मध्ये जावामध्ये खूप मोठा चेंज झाला. आता इथं मी काय दिले बघा, जावा कम्युनिटी प्रोसेस इंट्रोड्यूस जावा टू इंट्रोड्यूस J2SE, J2EE अँड J2ME. हे काय आहे? ठीक आहे. सो जावा 2 रिलीज झालं आणि जावामध्ये 3 एडिशन्स आले. म्हणजे ते 3 एडिशन्समध्ये यू कॅन से डिवाइड केलं गेलं. पहिलं काय, J2SE. J2SE बेसिकली डेस्कटॉप ॲप्लिकेशन्स बनवण्यासाठी वापरलं जातं किंवा वापरतात. J2EE एंटरप्राइज ॲप्लिकेशन बनवण्यासाठी वापरतात. J2ME हे मोबाईल ॲप्लिकेशन बनवण्यासाठी वापरतात. ठीक आहे. सो हे सगळं त्यांनी काय केलं, इंट्रोड्यूस केलं वेगवेगळे एडिशन्स. सो याच वर्षी जावा कम्युनिटी प्रोसेस पण बनली. म्हणजे काय, JCP सुरू झालं. जसं की जावामध्ये जर काही, इथं मी इंट्रोड्यूस हे केलं ना जावा कम्युनिटी प्रोसेस, ह्याचा अर्थ काय, तर जावामध्ये काही नवीन फीचर्स ॲड करायचे असेल तर कम्युनिटी आणि कंपनीज मिळून ते ठरवू लागले. कळलं की नाही? हां. नंतर काय झालं, 2004 मध्ये काय झालं, 2004 ते 6चा प्रवास जर बघितला तर 2004 मध्ये जावा 5 रिलीज झालं आणि हा जावाच्या हिस्ट्रीमधला एक गेम चेंजर व्हर्जन होता. ठीक आहे. का होता? कारण त्यामध्ये काय काय आलं, जनरिक्स आलं, एन्हान्स्ड फॉर लूप आलं, ॲनोटेशन झाले, ॲटोबॉक्सिंग आलं, इनम झालं, है ना, व्हॅरार्क झालं. हे सगळं आज आपण कोर जावा शिकणार, म्हणजे जावा शिकणार, त्यामध्ये बरेच कन्सेप्ट जावा 5 मध्ये आहेत. ठीक आहे. नंतर 2006 मध्ये काय झालं, जावा SE 6 रिलीज झालं आणि सन मायक्रोसिस्टमने जावा ओपन सोर्स करण्याची घोषणा केली. ठीक आहे. ओपन सोर्स करण्याची घोषणा केली, त्यामुळे जावा अजून पॉप्युलर झाली. 2009 मध्ये, ठीक आहे, 2009 मध्ये आणि 10 मध्ये, ठीक आहे, काय झालं, 2009 मध्ये ओरॅकलने घोषणा केली काय, की ते सन मायक्रोसिस्टमला काय करतायत, विकत घेत आहेत.
ठीक आहे. म्हणून आपण आज काय म्हणतो, जावा आपण जेव्हा डाउनलोड करतो, आपण काय ओरॅकलचं आहे ना, जावा म्हणतो ना आपण. सो 2009 मध्ये ओरॅकलने घोषणा काय केली, की सन मायक्रो सिस्टमला ते विकत घेत आहेत आणि 2010 मध्ये ॲक्विजिशन कंप्लीट झालं. त्या दिवसापासून जावाची रिस्पॉन्सिबिलिटी कुणाकडे गेली? ओरॅकलकडे गेली. ठीक आहे. आज जावा कोण मेंटेन करतं? ह्याचा आन्सर काय आहे? ओरॅकल. ठीक आहे. नंतर काय आहे? 2011 ते 24 या काळात जावा सतत इव्हॉल्व होत राहिली जावा लँग्वेज. 2014 मध्ये म्हणजे जावा जावा 8 इंट्रोड्यूस झालं. यामध्ये लॅम्बडा एक्सप्रेशन झाले, स्ट्रीम एपीआय झाले, बरेच जावाचे फीचर्स ॲड झाले. ठीक आहे. त्यामुळं कोडिंग अजून इझी झाली. 2017 मध्ये मॉडेल सिस्टम जावा 9 रिलीज झाला आणि याच्यामध्ये प्रोजेक्ट जिक्सॉ म्हणजे मॉडेल सिस्टम आली. म्हणजे मोठे ॲप्लिकेशन छोट्या-छोट्या मॉडेलमध्ये डिवाइड करता येतात किंवा करू लागले तेव्हापासून. ठीक आहे. नंतर जावा 10 पासून ओरॅकलनं काय केलं, जावा 10 जेव्हा म्हणजे जावा 10 पासून ओरॅकलनं डिसाईड काय केलं, की 6 मंथ रिलीज सायकल सुरू करायची. म्हणजे प्रत्येक 6 महिन्यांनी नवीन जावा व्हर्जन रिलीज करायचं. ठीक आहे. म्हणजे आता तुम्ही म्हणजे तुम्ही आता बघता प्रत्येक 6 महिन्याला एक जावाचं व्हर्जन येतं. ठीक आहे. पण प्रत्येक व्हर्जन LTS असतं का? नाही. म्हणजे लाँग टर्म सपोर्ट आहे का प्रत्येक व्हर्जन? नाही. सो देअर आर स्पेसिफिक व्हर्जन्स फॉर विच दे प्रोव्हाइड द लाँग टर्म सपोर्ट. सो यामध्ये 3 इम्पॉर्टंट व्हर्जन आले लाँग टर्म सपोर्टमध्ये. 11, 17 आणि जावा 21. जावा 11, जावा 17, जावा 21. ठीक आहे. आणि आत्ता प्रेझेंट, ठीक आहे, 25 मध्ये आज आपण मॉडर्न जावा वापरतो. म्हणजे जावा 25 मध्ये जावा SC 25 आलं, लेटेस्ट LTS व्हर्जन रिलीज झालं आणि 26 मध्ये जावा 26 लेटेस्ट फीचर रिलीज झालं. सो ओरॅकल अजूनही जावामध्ये नवीन फीचर्स, परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट्स आणि सिक्युरिटी अपडेट्स देत राहतं. म्हणूनच जावा आजही जगातील काय सर्वात पॉप्युलर एंटरप्राइज प्रोग्रॅमिंग लँग्वेजपैकी एक आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला ही सगळी जावा हिस्ट्री कळाली असेल. सो एका छोट्या प्रोजेक्टने 1991 मध्ये ओक म्हणून सुरुवात केली होती, होय की नाही? 1990 मध्ये डिस्कशन झाले, नंतर ग्रीन प्रोजेक्ट सुरू केला, ओक म्हणून जावा म्हणजे इनिशियली रिलीज केली. त्यानंतर काय झालं, जावा झाला आणि 30 वर्षानंतर ही जावा अजूनही लाखो ॲप्लिकेशन्स, बँकिंग सिस्टम्स, एंटरप्राइज सॉफ्टवेअर्स, अजून कुठे क्लाउड ॲप्लिकेशन्समध्ये वापरली जाते. यामुळेच जावाला एव्हरग्रीन प्रोग्रॅमिंग लँग्वेज म्हणतात. कळलं का? एव्हरग्रीन प्रोग्रॅमिंग लँग्वेज म्हणतात. समजलं? आय होप तुम्हाला जावाची ब्रीफ हिस्ट्री कळली. ब्रीफ म्हणजे बऱ्यापैकी मी भरपूर तुम्हाला सांगितलेलं आहे. एवढं माहीत नाही कोणी एक्सप्लेन केले की नाही, बट आय वॉन्टेड टू पुट एव्हरीथिंग. सो आय ट्राय टू पुट एव्हरीथिंग हिअर ऑन द स्लाईड. आणि अजून काय आपण नेक्स्ट ह्याच्यामध्ये जावाचे बझवर्ड्स बघू आपण. फीचर्स, बझवर्ड्स, विल सी. सी यू इन द नेक्स्ट लेक्चर. थँक यू.